हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली ॲनालिसिस ऑफ गोल्ड. मी डॉक्टर वर्षा भारूड पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आजच्या या ॲनालिसिसमध्ये, ज्यामध्ये आपण काल बघितलं आहे फ्रेंड्स की काल तुम्हाला मी एक झोन दिला होता, हायर बाईंग झोन ड्रॉ करून दिला होता आणि त्याची लेवलही तुम्हाला दिली होती. आणि त्याच लेवलपासून जर मार्केटमध्ये बाईंग येणार तर तिथून बाईंग आलेली आहे, हे पण तुम्हाला मी काल सजेस्ट केलं होतं. आय होप तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघितला असेल आणि या लेवल्सचा फायदा नक्कीच घेतला असेल. काल मी एक टेलिग्रामला ट्रेड दिला होता. त्या ट्रेडचा एल फक्त आणि फक्त आपण 10 पिप्स ठेवला होता आणि त्याचं टार्गेट ऑलमोस्ट 500 पिप्स मिळालेला आहे. तर अशा क्वालिटी ट्रेडसाठी व्ही आर ट्रेनिंग अकॅडमीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपला चॅनल जॉईन नसेल केला, फ्रीमध्ये आहे आपला टेलिग्राम चॅनल, त्यामुळे तुम्ही जर जॉईन केलेलं नसेल तर लवकरच आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. चला आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवर आपण काल हा ट्रेड दिला होता बघा. या ट्रेडमध्ये जी सायकोलॉजी होती आपली, रिझन काय होतं तर आपला हायर बाईंग झोन होता, हायर टाईम फ्रेमचा हायर बाईंग झोन होता. तिथे आपण काय केलं, म्हणजे फक्त 10 ते 14 पिप्स आपण काय केलेलं इथं एल दिला होता. आणि त्यानंतरचा टार्गेट जर तुम्ही बघितला ना तर ते टार्गेट तुम्ही बघू शकता, ऑलमोस्ट किती टार्गेट मिळालेला आहे तुम्हाला, अचीव झालेला आहे. तर इतक्या छोट्या रिस्कवरती तुम्ही ट्रेड कसे प्लॅन करायचे यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर नक्कीच आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या अशा पद्धतीच्या क्वालिटी ट्रेडसाठी. आपण जे पण ॲनालिसिस आहे ते डेली टाईम फ्रेमवरून स्टार्ट करत असतो. तर डेली टाईम फ्रेममध्ये अजूनही गोल्ड बेरिशच आपल्याला पाहायला मिळते, राईट. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे डेली फ्रेम आणि वीकली टाईम फ्रेमच्या सपोर्टला मार्केट काय करत आहे, स्ट्रगल करत आहे. इवन दॅट की रेजिस्टन्सचंही मार्केट ब्रेक करू शकत नाही आहे. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं ना तर लोअर टाईम फ्रेममध्ये 1 आवर चार्ट किंवा 4 आवर चार्टला तुम्ही शिफ्ट करून बघा, तुम्हाला छान अशा ट्रेंड लाईन्स इथे मिळणार आहे. आणि त्यानुसार आपल्याला काय दिसतंय की गोल्डमध्ये एक ट्रेंड आणि गोल्ड एक मार्केट एका ठिकाणी अटकलं आहे, काही प्राईजमध्ये काय झालेलं आहे, मार्केट अटकलं आहे, ते तोडण्याचा तो प्रयत्न करतोय, राईट. तर इथे बघू शकता तुम्ही की आपण जर 4 आवर चार्टमध्ये जर ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर ती ट्रेंड लाईन शार्प गोल्ड आपल्याला इथे काय करताना दिसतंय, फॉलो करताना दिसते. ही वरची जी ट्रेंड लाईन आहे ती हायर टाईम फ्रेमची ट्रेंड लाईन आहे, ती पण तुम्ही तुमच्या चार्टमध्ये सेटअपमध्ये नक्कीच ड्रॉ करून ठेवा. जर फर्स्ट ट्रेंड लाईनला ब्रेकआउट मिळाला तर नेक्स्ट ट्रेंड लाईन हे आपला काय रेजिस्टन्स म्हणून काम करत असते. ओके, आजचं डेली टाईम फ्रेम जर ॲनालिसिस केलं तर आपण दोन्हीही प्राईस चेक करूया. आजचा हाय आणि लो काय आहे दोन्ही चेक करूया आणि त्यानंतर पुढचं ॲनालिसिस करूया. बघा, आज जर आपण बघितलं तर कालची जो हाय प्राईस आहे ती ऑलमोस्ट 40.81ची आहे आणि लो प्राईस जी आहे ती ऑलमोस्ट 40.17 ते 40.20च्या दरम्यान आपल्याला इथे पाहायला मिळते. ओके, तर मग आज गोल्डमध्ये जर बाय साईड मुवमेंट आली तर आपल्याला जर ब्रेकआउट 40.80च्या वरती मिळाला तरच गोल्ड नेक्स्ट टार्गेट घेणार, 4100चं टार्गेट घेणार किंवा नेक्स्ट जो झोन आहे आपला 4100 बरोबर, या झोनपर्यंत आपल्याला गोल्ड टार्गेट घेताना दिसणार किंवा नेक्स्ट जो झोन आहे 4150पर्यंतचं टार्गेट आपल्याला गोल्ड पाहायला मिळणार आहे. पण जर तिथे ब्रेकआउट नाही मिळाला तर गोल्ड आपल्याला बेरिश होताना दिसणार आहे. आणि त्यासाठीही जर आपण लोअर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट केलं 4 आवर तर इथेही आपल्याला एक ट्रेंड लाईन खूप छान डाऊन साईड पाहायला मिळते, ज्या ट्रेंड लाईनवरती 1 आवर चार्टला क्लिअर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. हे सर्व आपण दिलेले ट्रेड आहे, आपले ट्रेड जे टेलिग्रामला आपण दिलेले आहेत. ओके, तर बॉटम साईडलाही आपल्याला इथे एक ट्रेंड लाईन पाहायला मिळते, ज्या ट्रेंड लाईनवरती आत्ता जस्ट गोल्डने काय घेतलं आहे, सपोर्ट घेतला आहे आणि 1 आवर चार्टमध्ये क्लोजिंगवरती दिलेली आहे. तर हा जो झोन आहे हायर बाईंग झोन आहे. पुन्हा एकदा लोअर टाईम फ्रेममध्ये जर बघितला आपण तर जो प्रिव्हियस हायर बाईंग झोन होता तिथेच आपल्याला गोल्डने पुन्हा एकदा सपोर्ट घेताना पाहायला मिळतं आहे. गोल्ड जर आज याच लेवलला जर गोल्ड सपोर्ट घेताना आपल्याला दिसला, म्हणजेच लेवल प्राईस जी प्राईस आहे ती जवळजवळ 40.33, जी कालची लेवल होती 40.31ची तीच आजची पण लेवल आहे. फ्रेंड्स, जर
आज या ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन मिळाला तर तुम्हाला लगेचच बाय साईड एंट्री करायची नाही. आज थर्सडे आहे, मार्केटमध्ये ब्रेकआउट मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जर बाय साईड ब्रेकआउट किंवा सेल साईड ब्रेकडाऊन झाला तर तुम्हाला तोच ट्रेंड कंटिन्यू करायचा आहे. जर बाय साईड ब्रेकआउट झाला तर तुम्हाला बाय साईडच प्लॅन करायचा आहे. सेलसाठी लगेचच कुठलाही सप्लाय झोन बघू नका किंवा बायसाठी कुठलाही डिमांड झोन बघू नका. मेजर ड्रॉप पाहायला मिळू शकतो जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झाला तर. आता गोल्ड आपल्याला इथे सपोर्ट घेताना बघायला मिळतंय आणि जर या 1 आवर टाईम फ्रेमची जर कॅन्डल क्लोजिंग जर खाली झाली तर आपल्याला छान असा ब्रेकआउटचा रिटेस्टसोबत आपल्याला इथे कन्फर्मेशन मिळणार आहे. मग कन्फर्मेशन जरी रेड कॅन्डल एकदम केअरफुली ऐका, जर इथे रेड कॅन्डलने क्लोजिंग दिली तर ब्रेकडाऊन कंप्लीट झाला आहे आणि मग तुम्ही सेल साईड प्लॅन करा. सेल साईड प्लॅनिंगमध्ये तुम्हाला ऑलरेडी मी लेवल्स मेन्शन करून दिलेले आहेत. फर्स्ट लेवल तुमची राहणार आहे टार्गेट लेवल, ती म्हणजे ऑलमोस्ट 3985ची फर्स्ट लेवल राहणार आहे आणि त्यानंतरची जी बॉटम मोस्ट लेवल आहे ती आहे आपली 3800ची एक लेवल आहे. ओके, तर या सर्व लेवल्स तुम्हाला काय गोल्ड घेताना पाहायला मिळू शकतं, कारण गोल्ड एका रेंजमध्ये अटकलेला आहे आणि रेंज नक्कीच तो ब्रेक करणार आणि ब्रेक केल्यानंतर तो वन डायरेक्शन खूप छान मुवमेंट देणार. त्यामुळे ऑपोजिट ट्रेड करू नका. लेवल्स ऑलरेडी मी तुम्हाला दिले आहेत, बाय साईड लेवल्सही देऊन देते. ओके, तर बाय साईड ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे की लेवलमध्ये जी लेवल आपण दिली आहे 4082ची, जर इथून जर आपल्याला पुन्हा एकदा रिजेक्शन पाहायला मिळालं तर गोल्ड फॉल करू शकतं. पण इथे जर ब्रेकआउट पाहायला मिळाला तर आपल्याला इथे बाय साईड प्लॅन करावं लागणार आहे. आफ्टर ब्रेकआउट रिटेस्ट एंट्री आपल्याला घ्यायची आहे. जर टार्गेट आत्ता बाय साईड जर इथे कॅन्डल क्लोजिंग झाली 15 मिनिट्समध्ये किंवा 1 आवरमध्ये तर आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे नेक्स्ट झोन, जो झोन आहे आपला 4064चा. ओके, इथे तुम्हाला अजूनही ब्रेकआउट झालेला नाही तर 4064ला तुम्हाला एक सेलची एंट्री छान मिळू शकते. 4064ची लेवल खूप छान आहे सेलसाठी. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही आजचा प्लॅन जो आहे तो डिझाईन करा. हे सर्व झोन्स खूप इम्पॉर्टंट आहे, लेवल्स खूप मेजर आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर आपला चॅनल बघत असाल तर सर्व लेवल्स फक्त आणि फक्त मेजर आणि की लेवल्सच मी ते तुम्हाला देत असते. त्यामुळे या लेवलला तुम्ही थोडंसं 10-15 पिप्स किंवा 100 पिप्सपर्यंत जरी तुम्ही होल्ड केलं तर त्यानंतरचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. 500पर्यंत आपण ट्रेड कॅप्चर करतोय. तर तुम्हाला काय करायचं आहे, डिसिप्लिन, थोडा ट्रस्ट ठेवायचा आहे, पेशन्स ठेवायचा आहे. सिंगल ट्रेड घ्या, छोटी लॉट साईज किंवा लॉट साईज मेंटेन ठेवा, एकच लॉट साईजने काम करा. रिस्क रिवॉर्ड ठरवून घ्या आणि त्या पद्धतीने ट्रेड करा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.